यंत्रणा फोल ठरलेली आहे. खरं यंत्रणेने सुदृढ व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी ती वीक होत चालली आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि विशेष म्हणजे की विरोधी पक्षांचं तर याच्याकडे अजिबातच लक्ष नाही. खरं म्हणजे की लोकशाहीमध्ये जनतेच्या बाजूने जर शासन चुकत असेल तर त्यांनी उभं राहिलं विरोधी पक्ष पाहिजे. खूप महत्वाचा असतो खरं तर. एकाही प्रकरणामध्ये त्यांनी असे प्रिव्हेंटिव्ह काय केलं, त्यांनी बरं सुद्धा काढले ना डिसेंबर 2022 पासून ते आजपर्यंत की हे पद रद्द का केलेलं आहे. कुठे काहीतरी त्याचं झालं पाहिजे. कोणीही काहीही केलेलं नाहीये. आणि मला वाटतं की मग झालं काय की मग तिथले पोलीस स्टेशन काय करतायत, त्याची जबाबदारी आहेच. पण माझं घर सांभाळायचं हे एसटी महामंडळाचं असं प्रत्येक खात्याच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही फेल्युअर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, फेल्युअर ऑफ पॉलिटिकल सिस्टम. त्यामुळे लोकशाही सुदृढ होत जाण्याच्या ऐवजी लोकशाही कशी अशी त्याचं विकृत स्वरूप होत चाललेलं आहे का, अशा या सगळ्या घटनावरून दिसत आहे. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पुण्यातल्या घटना ज्या आहेत त्या काही थांबायचं नाव घेत नाहीये. खरं तर पुण्याची ओळख जी आहे ती विद्येचं माहेरघर अशी होती. आता ती होतीच असंच म्हणावं लागेल. कारण त्यामुळे अगदी महाराष्ट्रातले नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील, जगभरातनं पुण्यामध्ये मुलं जी आहेत ती खास करून शिक्षणासाठी येत होती. आणि त्यानंतर पुण्याचं ब्रँडिंग जे आहे ते हळूहळू खराब होताना आपल्याला दिसतंय. एकीकडे पोर्शे कारचं प्रकरण असेल आणि त्यानंतर मात्र या घटनाक्रमांमध्ये वाईट घटनाक्रमांमध्ये खरं तर काही प्रकारची घट होताना आपल्याला दिसत नाहीये. आणि आता एक नवीन घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि ती म्हणजे स्वारगेट पोलीस स्थानकावर मुलीचा झालेला बलात्कार प्रकरण असेल. आणि आज अगदी कॅब चालकाच्या अश्लील कृत्यामुळे ज्या मुलीने कारमधनं उडी घेत जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलीस कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर केलेली. आता एकंदरीतच आपण पुण्याचं हे खराब होणारं ब्रँडिंग जर पाहिलं तर याला नक्की कारणीभूत कोण आहे, ह्या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. पण ही चर्चा करताना केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवताना ह्या सगळ्यामध्ये कुठल्या कुठल्या यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतायत आणि मुळात त्यांनी कसं करायला हवं या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुमचं सगळ्याचं याबद्दलचं मत काय आहे हे नोंदवायला तुम्ही अगदी विसरू नका. याचं कारण असं आहे की आपण सोशल माध्यमांवर आहोत आणि तुमचं मत आमच्यासाठी हे तितकंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी निमंत्रित करतेय महेश जगडे सरांना. महेश जगडे सर जे आहेत ते माजी सनदी अधिकारी होते आणि त्यामुळे प्रशासकीय अंग जे आहे ते मला असं वाटतं तुमच्या शब्दातनं येणं फार महत्वाचं आहे. महेश सर, मी थेट प्रश्नाला सुरुवात करते. खरं तर महिला प्रश्न हा किती महत्वाचा आहे हे सांगायची गरज नाहीये. कारण सत्ताकारण असेल, राजकारण असेल, ह्याला पलटवण्याची ताकद जी आहे ती महिला सुरक्षा या प्रश्नावर आहे. पण गेले 2-3 दिवसांपासून आपण बघतोय की ज्या पद्धतीनं घटनाक्रम होत चाललाय आणि आज काल रात्रीची ताजी घटना अशी आहे की खडकी पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि त्यानुसार आयटी कंपनीमध्ये काम करणारी एक महिला जी आहे तिने ड्रायव्हरच्या अश्लील वागणुकीमुळे चालत्या गाडीमधनं उडी घेतलेली आहे आणि पोलिसांकडे धाव घेत तिने कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर केलेली आहे. स्वारगेटचं प्रकरण जे आहे ते तर ताजं आहेच आणि त्यावर वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे आता कमेंट करताना दिसून येत आहेत. सुरुवातीला तुमची मुळात पहिली प्रतिक्रिया काय आहे या सगळ्याबद्दलची? प्रियदर्शनी सुरुवात केली त्याप्रमाणे पुण्याची ओळख खरंच पूर्वी अशी होती की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पेन्शनरांचं शहर, नंतर ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट, डेट्रॉइट ऑफ ईस्ट, असे जे काही चांगल्या गोष्टी आहेत जगामध्ये त्यामध्ये पुण्याची ओळख होती. पण असं आहे की जसं जग बदलतं तसं प्रत्येक शहराचं स्थित्यंतरही होत जातं. आणि पुणे हे मुंबईच्या जवळ असल्यामुळे आणि इथलं वातावरण चांगलं आहे, आजूबाजूची परिस्थिती चांगली आहे, शिक्षण संस्था आहे, त्यामुळे पुण्याची वाढ ही प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. आणि याच्यामध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लोक इकडे आकृष्ट होत गेले. आणि मग तिथे एक ते मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून तयार झालेलं आहे. आता ते कुठल्याही शहरामध्ये होणारच. दिल्लीचंही तसं झालेलं आहे. बेंगलुरूचं पण तसं झालेलं आहे. तसंच पुण्याचंही झालेलं आहे. आपण पुण्याची कंपॅरिझन पूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे असं करतोय. पण आपल्याला याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की पुण्याची जी पूर्वीची व्यवस्था होती, ती व्यवस्था आपण काही पुढे चालवू शकलो नाहीत आणि त्यामुळे मग आपल्याला त्याचा त्रास होतो. परिस्थिती अशी आहे की यामध्ये पुण्यामध्ये आपण अतिशय चांगली परिस्थिती कंपॅरेटिव्हली देशामध्ये किंवा राज्यामध्ये सुद्धा
त्याकडेच आपण त्याच्यामध्ये तुलना बघतोय. आता या सगळ्या परिस्थितीत जर असं सध्या स्थितीत बघायचं झालं, तर पुण्याची ओळख आता काही लोकांचं असं म्हणणं आहे, की खरं तर म्हणजे कोथरूडमध्ये आता त्याचे पोस्टर्स पण लागले होते, की पुण्याचं बीड व्हायला नको. खरं म्हणजे काही परिस्थिती अशी आहे, की बिहार बीडसारखं आणि बीड पुण्यासारखं आणि मग आता पुणे महाराष्ट्र पुण्यासारखं अशी काही परिस्थिती होत आहे का? हे आपल्याला याच्यामध्ये बघावं लागेल. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बाकीच्या खूप मोठ्या गोष्टी आहेत किंवा अर्थव्यवस्था आहे बघायला गेलं तर आपण आज महिलांच्या सुरक्षेबद्दल करतो आहोत. जो समाज महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, खरं म्हणजे की त्या समाजाची परिस्थिती गंभीर आहे, अत्यवस्थ प्रमाणात आहे, अत्यवस्थ आहे तो समाज, असं समजायला हरकत नाही. आपल्याकडे ज्यावेळेस शहर नियोजन असतं त्यावेळेस वेगवेगळे त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड्स ठरलेले असतात. त्यामध्ये एक स्टँडर्ड काही देशामध्ये असं असतं की पॉप्सिकल इंडेक्स, म्हणजे एखादं लहान मूल जर त्याची आईस कँडी घ्यायला, आईस्क्रीम घ्यायला स्वतःहून आई वडिलांच्या शिवाय जाऊन घेऊन येत असेल, इतकं ते सुरक्षित असेल, तर तितकं शहर तसं नियोजन करावं लागतं. त्याला पॉप्सिकल इंडेक्स म्हणतात. आपल्याकडची परिस्थिती फार त्याच्या पलीकडे गेलेली आहे. आपल्याकडे आपल्या अशा घटना घडतात, माध्यमावरती त्याची चर्चा होते आणि मग राजकीय नेते वादे प्रतिवाद हे करतात, त्याचे विवाद करतात आणि मग ते काही दिवस चालू राहतं आणि मग पुन्हा त्या घटना घडेपर्यंत हे सगळं असं चाललेलं आहे. हे हे चाललेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे, की आपल्याकडे काय होतं, की आपल्याकडे फक्त पोस्ट मॉर्टेम होत आहे, की या सगळ्या घटनांचं पोस्टमॉर्टम होतं, की ही झाली, मग लवकर तपास झाला पाहिजे, अमुक आहे, तमुक आहे, वकील लागले पाहिजेत आणि मग गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. पण जी घटना घडलेली आहे, त्या घटनेमुळे जे काही आघात त्या महिलेवरती, कुटुंबावरती, समाजावरती झालेला आहे, तो होऊ न देणं यासाठी शासन व्यवस्था आहे. आणि ती शासन व्यवस्था जर इथे कमी पडत असेल, तर कितीही तुम्ही जर ह्या गुन्हेगारांना हे केलं, शिक्षा केली, तिथं करायलाच पाहिजे. कारण खरं म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा झाली, की पुढचा गुन्हेगार तयार होत नाही असं म्हटलं जातं. पण आता तशी परिस्थिती तशी नाहीये. याच्यामध्ये थोडंसं आता सामाजिक मन बदललं पाहिजे, की गुन्हेगारांना शिक्षा झाली, तर पुढचा होणार पुढे गुन्हा होणार नाही असं नाहीये. तो होतोच म्हणून गुन्हे होऊ नयेत. यासाठी खरं म्हणजे की 80-20 प्रिन्सिपल हे प्रशासनामध्ये असायला पाहिजे. 80% त्यांचे एफर्ट्स हे गुन्हे घडणार नाहीत आणि 20% जर गुन्हे घडले, तरी ते तातडीने त्याची सोडवणूक होईल, हे असं तत्व असलं पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये अशा खूप गोष्टी आहेत, ज्या सांगता येतील, की महिलांच्या बाबतीमध्ये एक तर या देशामध्ये अर्थात जगामध्ये सगळीकडेच असलं तरी या देशामध्ये विशेष करून महिलांच्या बाबतीमध्ये गेली 3,500-4,000 वर्ष एक दुय्यम स्थान देण्यात आलं होतं आणि मग ती एक सामाजिक व्यवस्था झाली होती. या व्यवस्थेमुळे मग महिलांच्याकडे पाहण्यामध्ये एक असं विकर, असक्षम अशा पद्धतीचं पाहण्याचे झालेलं आहे आणि त्यामुळे मग त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सांस्कृतिक दृष्ट्या त्यांनी घराच्या बाहेर न पडणं, त्यांची आर्थिक क्षमता वाढू देणारच नाहीत, अशा पद्धतीची एक समाज व्यवस्था असणं आणि मग ती कुठे बाहेर पडायला लागली, तर तिच्याकडे तुच्छतेने बघणं, अशा या स्थित्यंतरातून ह्या महिला गेलेल्या आहेत आणि आता एक वल्नरेबल सेक्शन म्हणजे समाजाचा एक अतिशय ज्याच्यावरती हे झालेलं आहे, की कोणी जाऊन कुठलाही अन्याय करावा अशी परिस्थिती झाली. हे अन्याय सुरुवात कुठे होतो? खरं म्हणजे याच्याकडे बघितलं पाहिजे. सुरुवातच इथे होते, की त्या मुलीचा जन्म होऊ नये. ज्या समाजामध्ये सुरुवात अशा जन्मापासूनच होते, आपल्याकडे जन्मदर आहे महिलांचा, मुलींचा जो जन्मदर आहे, ते पुरुषांच्या जन्मदरापेक्षा अतिशय कमी आहे. मी याच्यामध्ये 1994-95 मध्ये ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, की हा जन्मदर अतिशय घातक होत चाललेला आहे. त्याच्यासाठी काहीतरी शासनाने करावं. मग तो कायदा आला, की प्री-नेटल जो कायदा आहे, की याच्यामध्ये असं रेडिओलॉजिस्टने, की सेक्स डिटर्मिनेशन करू नये आणि त्याच्यामुळे मग मुलींना गर्भातच मारू नये, असा कायदा आला. त्याच्यासाठी अधिकारी आले, त्याच्यासाठी समित्या आल्या आणि सगळं झालं. पण असं असलं तरी हा समाज हे थांबवू शकला नाही आणि याच्यामध्ये न थांबवण्याचं कारण म्हणजे जरी सामाजिक आपण जरी म्हटलं, तरी प्रशासकीय यंत्रणा देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत इथे जे मुलींचे जे मृत्यू आहेत, मी त्यांना मृत्यू म्हणत नाहीये. मी त्यांना खून म्हणतो, की मुलींचे गर्भातच जे खून होतात, ह्या खुनाला जबाबदार ही समाज व्यवस्था जरी असली, तरी समाज व्यवस्था ती असणारच असू शकेल. कारण आपल्यासारख्या जी संस्कृती आहे, त्याच्यामुळे ती असण्याची म्हणून याच्यासाठी तो कायदा अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी होत नाही. मग इथे जर सुरुवात असेल आणि हे जर खरं म्हणजे की आपल्या समाजाचं वास्तव असेल, तर मला वाटतं, की कुठेतरी मग प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था या कुचकामी ठरलेल्या आहेत.
आपल्याला मला माहित नाही की कुठले आमदार आणि खासदार त्यांच्या परिक्षेत्रामध्ये मुलींचा जन्मदर किती आहे हे कधी विचारतात, किंवा जन्मदर कमी झाला असेल त्या संबंधित स्थानिक जे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना जाब विचारतात, किंवा प्रशासकीय यंत्रणेतले वरिष्ठ जे असतील की महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव, सचिव, हे कधी विचारतात का? किंवा ज्यांच्या परिक्षेत्रामध्ये जर मुलींचा जन्मदर कमी झाला असेल तर त्यांच्या विरुद्ध काही कारवाई केली का, असं कधी कोणी विचारलेलं नाही. माझ्या पाहण्यामध्ये असं उदाहरण आहे की एखादी अधिकारी, ती पण महिलाच, तिने जर चांगलं काम केलं आणि जन्मदर वाढवायचा प्रयत्न केला तर तिच्या विरुद्ध सगळी प्रशासकीय यंत्रणा, सगळे सामोरे रेडिओलॉजिस्ट येतो. आणि सगळे तुमचे लोकप्रतिनिधी तिच्या विरुद्ध उभे राहतात, म्हणजे तिला संरक्षण देत नाही. अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये एक असं निश्चितपणे की सामाजिक व्यवस्था तर असेलच, पण शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्था अशी झाली आहे की जन्मापासूनच महिलांना खरं म्हणजे की दुय्यम स्थान आणि त्यांचा गर्भात खून करण्याची अशी ही प्रशासकीय संस्कृती झालेली आहे, आणि त्यांना कोणीही जाब विचारणारे नाही. ज्यावेळेस तुम्हाला कोणी जाब विचारणारे नसतं, खरंच मी म्हणतो की एखाद्या वेळेस जर एखाद्या तालुक्याचा किंवा गावाचा जर असं जन्मदर जर बघितला कमी होत असेल तर तिथल्या लोकांना ऍक्शन घेतली पाहिजे, सचिवावरती ऍक्शन घेतली पाहिजे. मी ज्यावेळेस नाशिकला जिल्हा विभागीय आयुक्त होतो, दिंडोरी तालुक्यातली एक ग्रामपंचायत होती आणि त्यांना विभागातला म्हणजे 5 जिल्ह्यामधला सगळ्यात चांगली ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळणार होता. मी पाहायला गेलो. मी पहिल्यांदा त्यांचा रजिस्टर मागितलं. त्या रजिस्टरमध्ये जन्म आणि मृत्यूचं रजिस्टर, त्याच्यामध्ये परिस्थिती अशी दिसली की 26 मुलं आणि फक्त 17 मुलींचा जन्म होता. मग म्हटलं ही कसली तुमची ही आहे की तुमची आदर्श ग्रामपंचायत. पण आपण प्रशासकीय व्यवस्था म्हणून त्यांना आदर्श म्हणून देतो, म्हणजे प्रशासकीय व्यवस्था, शासकीय व्यवस्था. पण हे जे महिलांच्या बाबतीमध्ये तिकडे दुर्लक्ष होतं. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथून सुरुवात झाली पाहिजे, की महिलांच्या बाबतीमध्ये केवळ अमुक घटना घडली म्हणून आम्ही असं करू, मी तसं करू, हे तोंड देखलेपणा मला वाटतं कधीतरी समाजाने प्रशासकीय यंत्रणा आणि शासकीय लोकांना आणि राजकीय लोकांना विचारलं पाहिजे की हे तुमचं थांबवा. नाहीतर हे असं पुढे चालत राहणार आहे, आणि मग तुम्ही जर हे थांबवत नसाल तर मग जनतेला खरं म्हणजे की ही प्रशासकीय व्यवस्थेला बाबत काय करायचं, राजकीय व्यवस्थेचं काय करायचं, लोकप्रतिनिधीचं काय करायचं, हे खरं म्हणजे की जनतेने आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. अगदीच सर, तुम्ही ज्या थेट पद्धतीनं म्हणालात, ज्या पद्धतीनं की मुळात प्रशासनालाच आता भीती वाटेनाशी झालेली आहे. एका बाजूला आपण बघतोय की राजकीय ज्या पद्धतीनं कुरघोडी केल्या जातात, सत्ता स्थापना केली जाते, त्यानंतर काही ठराविक पद म्हणजे गृहराज्यमंत्री पद, हे मंत्रीपद जे आहे ते अतिशय महत्वाचं आणि सुरक्षेच्या दृष्टीनं खरं तर अतिशय महत्वाचं समजलं जातं. त्यातल्या त्यात महिला सुरक्षा त्या प्रामुख्याने येतातच. पण इतर सुरक्षेच्या दृष्टीनेही गृहराज्यमंत्री पद हे महत्वाचं समजलं जातं. मग अशा वेळेला वारंवार घडणाऱ्या या घटना, असं असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे अशा पद्धतीचं पद ठेवणं, हे प्रशासकीय व्यवस्थेच्या पथ्यावर पडतं का? की मग आता कोणी लक्ष देणार नाहीये आणि आम्ही मग निर्ढावणार आहोत, अशा पद्धतीनं होण्याचे चान्सेस कितपत असतात? मी याकडे दोन दृष्टीने बघतो. एक तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि त्या अनुषंगाने मग महिलांची सुरक्षितता, हे गृह विभागाचं प्राथमिक कार्य आहेच, याबद्दल दुमतच नाहीये. आणि त्यासाठी स्वतंत्रपणे 24 तास काम करणारी प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था असावी, हे सुद्धा गरजेचं आहे. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नसेल तोपर्यंत मग तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट येणार नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, खूप काही गोष्टी घडतात आणि मग एकंदरीत समाज हा विकसित होत नाही, हे सत्य आहे. पण त्यामध्ये आणखी एक बाजू आहे. ती बाजू अशी आहे की केवळ पोलीस विभागाचं हे काम नाहीये. पोलीस विभागाचं काम हे 20% आहे. मी 80-20 जे म्हणतो ते 20% त्याच्यामध्ये आहे. आता मी जसं सांगितलं की महिला जसं की स्त्री जन्मदर कमी होतोय, तर तिथे काही त्यांच्या पोलीस विभागाचं काही हे ह्याच्याने त्याच्यासाठी खास आरोग्य विभाग केलेला आहे. त्यासाठी सचिव आहेत आणि त्यासाठी मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी काय केलं याच्यामध्ये? आता कालची आपण स्वारगेटची जर घटना बघितली, तर खरं म्हणजे की याच्यात पोलिसांचा रोल हा फार नंतर येतोय. याच्यामध्ये असं आहे की स्वारगेटला जिथे बसेस बंद पडलेल्या आहेत, ह्या सगळे जे त्यांचे प्रॉपर्टीज आहेत राज्यातल्या, डेपोज असतील, त्यांचे वर्कशॉप्स असतील, त्यांच्या अन्य काही गोष्टी असतील, याच्यावरती त्यांचा जो व्हीसी एमडी असतो, मॅनेजिंग डायरेक्टर असतो, जो आय-एस असतो, त्याने दरमहा आढावा घेतला पाहिजे की त्याची सुरक्षितेची व्यवस्था काय आहे, ही त्याची जबाबदारी आहे. पण आजपर्यंत कुणीही त्याच्याविरुद्ध कारवाई करायची मागणी केलेली नाही. हे खरं म्हणजे की स्वारगेटचं प्रकरण हे त्याचं पाप आहे आणि मी त्याच्यावरती कारवाई करावी असं मी पब्लिकली बोललेलो आहे. त्याची दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की ही काय शासनाला माहीत नाही असं नाहीये. राज्यामध्ये अशा प्रकारचे एसटी स्टँड हे व्हल्नरेबल आहेत. ते गुन्हे घडू शकतात. म्हणून त्यांनी राज्य पातळीवरती एक आयजी लेव्हलचा आय-पी-एस ऑफिसरचं एक पद निर्माण केलं होतं
आणि त्यांच्या अंतर्गत ही सुरक्षा दिलेली होती. आता हे अधिकारी काय करताय? खरं म्हणजे की त्यांच्या आता पोलीस काय प्रत्येकाच्या घरात जाऊन सुरक्षा बघत नाहीयेत. आता हे एसटी महामंडळ हे त्यांचं घर आहे. त्यांची व्यवस्था करण्याचं काम त्यांचं आहे. त्यांच्याकडे सुरक्षा वर्ग आहे. ते काय करत होते? मला असं वाटतं, की तुमचे मंत्री परिवहन, तुमचे व्हीसी, एमडी, एमएसआरटीसी, त्यांचे जे डेपो मॅनेजर असतील, विभागीय लोक असतील, ही यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे आणि याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. लक्ष कुठे आहे, की आता यांच्यावरती काम काय कारवाई होणार आहे? कारवाई पण तुम्ही होऊ कसं दिलंय? तिथे जर अशा चुकीच्या बसेस जर पार्क केल्या असतील तर. दुर्दैवाने असं आहे, की हे जे आयजीचं पद होतं, हे पद होतं ते त्यांनी 2022ला डिसेंबर 2022 मध्ये ते तिथून रद्द करून ते आता नवी मुंबई पोलीस आयुक्तांमध्ये त्यांचं वेगळंच पद केलेलं आहे. इथे ते पदच ठेवलेलं नाही आणि एक मेकॅनिकल इंजिनिअरकडे त्याचा चार्ज दिलेला आहे. म्हणजे काहीच नाही. म्हणजे ही यंत्रणा फोल ठरलेली आहे. खरं यंत्रणेने सुदृढ व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी ती वीक होत चालली आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि विशेष म्हणजे की विरोधी पक्षांचं तर याच्याकडे अजिबातच लक्ष नाहीये. खरं म्हणजे की लोकशाहीमध्ये जनतेच्या बाजूने जर शासन चुकत असेल, तर त्यांनी उभं राहिलं पाहिजे विरोधी होते. पक्ष एक खूप महत्वाचा असतो खरं तर. एकाच याच्या एकाही प्रकरणामध्ये त्यांनी अशी प्रिव्हेंटिव्ह काय केलं? त्यांनी भर सुद्धा काढली नाही. डिसेंबर 2022 पासून ते आजपर्यंत, की हे पद रद्द का केलेलं आहे? कुठे काहीतरी त्याचं झालं पाहिजे. कोणीही काहीही केलेलं नाहीये आणि मला वाटतं, की मग झालं काय, की मग तिथले पोलीस स्टेशन काय करतायत? त्यांची जबाबदारी आहेच. पण माझं घर सांभाळायचं हे एसटी महामंडळाचं घर. असं प्रत्येक खात्याच्या बाबतीमध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं, की ही फेल्युअर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, फेल्युअर ऑफ पॉलिटिकल सिस्टम. त्यामुळे लोकशाही सुदृढ होत जाण्याच्या ऐवजी लोकशाही कशी अशी त्याचं विकृत स्वरूप होत चाललेलं आहे का? अशा या सगळ्या घटनावरून दिसतंय. या घटना घडतात. जसं की मस्साजोगचं प्रकरण घडलं. तर मस्साजोगचं प्रकरण सुद्धा हे प्रशासकीय फेल्युअर आहे, हे राजकीय फेल्युअर आहे. तुमचे पालकमंत्र्यांना एवढं सुदृढ करून द्यायचं आणि नंतर व्हायचं, हे सुद्धा महिलांचा जरी विषय नसला, तरी एकंदरीतच जी प्रशासकीय व्यवस्थेचं कायदा आणि क्षीण सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच तो शेवटी. ही जे हे चालले त्याच्यामुळे हे होतंय आणि मग राज्यामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट कमी होते. तुमच्या कोयता गँग सुरू व्हायला लागतात आणि सगळ्यात ह्या अशा लोकांचा सगळ्यात मोठा तोटा कोणाला होतो? तो महिलांना होतो. कारण महिला ह्या फार व्हल्नरेबल सेक्शन्स असतात. मला असं वाटतं, की प्रत्येक खात्यामध्ये, की प्रत्येक जे शासकीय खातं आहे, प्रत्येक जे मंत्री आहेत, त्यांच्या विभागामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये बऱ्याचसं काही करण्यासारखं असतं. त्यांचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून मग ही सध्याची परिस्थिती आहे. पोलीस तर त्या जबाबदारच आहेत. मला वाटतं, की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खरं म्हणजे, की आता खूप चांगलं लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे, की कोण ओएसडी असावेत, फिक्सर्स असू नयेत. यामध्ये जे लोक आहेत ते काम करतायत का? काम करत नाहीयेत. हे खरं म्हणजे बघितलं पाहिजे. आता याच्यामध्ये पालघरमध्ये एक सापडलं, की एक कंपनी ओपिओइड ड्रग्ज तयार करते आणि फॉरेनला पाठवते, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करते. असं जर प्रशासन असेल आणि त्याच्याकडे जर लक्ष नसेल, तर मला वाटतं, की आपल्याकडे शासन आहे का? आणि याच्यासाठी प्रशासन आहे का? याच्यासाठी खरं शंका घेण्यासाठी जागा निर्माण तयार होते. अगदीच. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्याच घटनांचा उल्लेख केला, याच्यामध्ये महिलांच्या घटनांबद्दल एक महत्त्वाचं सांगायला लागेल, की दिल्लीमधली जी घटना घडलेली होती, निर्भया प्रकरण जे घडलेलं होतं, तेही प्रायव्हेट बसमध्ये घडलेलं होतं, पण ते चालत्या बसमध्ये घडलेलं होतं. आता त्यावेळेसही जे आरोप-प्रत्यारोप झाले, त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं, की प्रायव्हेटवर बऱ्यापैकी वचक नसतो, हे नसतो, ते नसतो वगैरे, वगैरे. इथे मात्र अगदी स्वारगेट पोलीस स्टेशन आपल्या नेहमीच्या जाण्या-येण्यातलं असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल खूप सांगू शकतो. अनेकदा बसेस लागत नाही म्हणून स्टँडवर उभी राहणारी माणसं आपल्याला तिथे रात्री अपरात्री पण झोपलेली असलेली आपण बघतो. अगदीच लोकं नाहीयेत तिथे, असं कधीही नसतं. अशा या बस स्थानकामध्ये एका लागलेल्या म्हणजे कधीतरी ती बस हलेल, अशा चालत्या म्हणता येईल अशा बसमध्ये जर बलात्कार प्रकरण होत असेल आणि सीसीटीव्ही फुटेज जे आहे, ज्याच्याबद्दल सातत्यानं सांगितलं जात आहे, की तिथे बऱ्यापैकी ती मुलगी बोलत होती. मग त्या मुलाशी बोलल्यानंतर तिची काय म्हणता येईल, तिची दिशाभूल करून त्यांनी वेगळ्या जागी तिला नेलं आणि मग ती बसमधनं नंतर त्या अत्याचारानंतर खाली उतरली. पुन्हा बसमध्ये बसून ती अर्ध्या रस्त्यात गेली आणि मग तिथनं तिने कंप्लेंट नंतर नोंदवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं हा जो सगळा घटनाक्रम बघता म्हणजे जागा अशी नाहीये, की जिथे माणसं नाहीयेत. त्या बसच्या अवतीभोवती माणसंही आहेत. बस असतील, चालक असतील, अशा पद्धतीनं आपल्याला त्या दुसऱ्या बसमध्ये चालक बसताना दिसतायत, गाड्या जाताना दिसतायत. अशा स्थितीमध्ये म्हणजे जिथे मनुष्य वस्ती आहे किंवा मनुष्याचा वावर आहे,
अशा ठिकाणीही जर आरोपी बलात्कारासारखी गंभीर प्रकरणं करायला धजावतायत, याचा अर्थ हे आम्ही काहीही केलं तरी आम्हाला कोणीही पकडू शकणार नाही. आणि ज्या पद्धतीनं पोलीस स्वतः सांगतायत की या आरोपीला याची ओळख पटलेली आहे आणि त्याच्यासाठी एक यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांचे सगळे काम जे आहे त्या पद्धतीने ते सुरू आहे. पण त्याच्यावर काही केसेस ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत असंही सांगितलं गेलंय. आता आपण जर सातत्यानं महिला प्रश्नांचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की छेडछाड असेल किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना छेडणं असेल, अशा छोट्या छोट्या गुन्ह्यांनी सुरुवात होते आणि मग ते कुठेतरी एंड प्रकरण जे आहे ते कुठल्या तरी भयानक बलात्काराच्या याच्यामध्ये सातत्यानं होताना दिसतात. मुली त्याबद्दल कंप्लेंटही रजिस्टर करतात. पण पुढे फारसं गंभीर काहीच न घडल्यामुळे पुन्हा मग गंभीर प्रकरणाकडे या सगळ्याचं वळण गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीतच महिला प्रश्न पाहिला की बऱ्याचदा विरोधी पक्षाचा आता तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं निदर्शनं होतात, जी पुण्यातही कदाचित होतीलच आता. निदर्शनं होतात, ती तात्काळ स्वरूपाची असतात. हा विभाग त्या विभागाकडे महिला आणि बालविकासकडे मग बोट दाखवलं जातं. मग हा प्रश्न महिला बालविकासचा नाही तर गृहराज्यमंत्र्यांचा आहे. मग गृह खात्याकडे बोट दाखवलं जातं. मग गृह खात्यानंतर पोलिसांकडे बोट दाखवलं जातं. अशा पद्धतीनं प्रश्नांचं टोईंग जे आहे ते इकडून तिकडे तिकडून इकडे हे होताना आपल्याला सातत्यानं दिसतं. मुळातच कुठल्याही ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कुठलाही महिला असतील, मुली असतील, यांना कुठलीही जागा सुरक्षित वाटली पाहिजे, इतका साधा सुटसुटीत प्रशासन आपल्याला हवं आहे. आता हे प्रशासन हवं असण्यासाठी नक्की काय पावलं उचलली गेली पाहिजेत आणि अर्थात याच्यात राजकारणही आलं, प्रशासनही आलं आणि अर्थात लोककारणही आलं. तर या तिन्ही घटनांचा मुळात सुसूत्रता, या तिन्ही घटकांचा सुसूत्रता कशी आपल्याला बांधता येऊ शकते आणि खरंच ती येऊ शकते का, की हे केवळ आदर्शवाद आहे किंवा आपण फक्त आयडियलिझम फॉर्मॅटमध्ये बोलतो आहोत? प्रदर्शन नाही, हे आयडियलिझम नाहीये. हे करताना शक्य आहे आणि हे झालेलं आहे जगामध्ये. असं नाहीये की आपण काहीतरी युटोपियन सोसायटी करायचा प्रयत्न करतो, असं अजिबात नाही. हे झालेलं आहे. आता 2-3 गोष्टी याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, एक तर आपण नेहमी समाजाकडे बोट दाखवणार, की समाजामध्ये काहीतरी असं हे झालं पाहिजे, समाज सेन्सिटाईज झाला पाहिजे, अशा घटना घडल्या नाही पाहिजेत आणि मग आता शिक्षण दिलं पाहिजे लहान मुलांना त्याच्यामध्ये आणि मुलींपेक्षा मुलांना शिक्षण, हे चांगलं चाललेलंच आहे. पण एक आहे, की हा मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभावाला जोपर्यंत वचक नसेल, तशी सिस्टम नसेल, तर असं ह्याचे हे वाढत राहतं. युरोपमध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये अशी परिस्थिती असायची. काही ठिकाणी याच्यापेक्षा भयानक परिस्थिती असायची. पण तिथली ज्यावेळेस सिस्टम सुधारायला लागली, त्यावेळेस प्रशासन सुधारायला लागलं, राजकीय व्यवस्था सुधारायला लागली. त्यामुळे ह्या गोष्टी अशा कमी होत गेल्या. त्यामुळे आपल्याकडे निश्चितपणे ह्या गोष्टी कमी होत जायला पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. आणि ते अवघड आहे का? हे अजिबात अवघड नाही. आणि मी काही हे थेरिटिकल सांगत नाही. मी माझ्या खात्यापुरतं मी जिथे-जिथे काम केलं, तीच यंत्रणा होती. त्याच यंत्रणेच्या माध्यमातूनच मी त्यांना टर्न अराउंड करू शकलो. त्यामुळे मला खात्री आहे, की हे लोक करू शकतात. आता उदाहरणार्थ, की हे जे स्वारगेटचं प्रकरण झालं, जर त्या व्हीसी एमडीने त्यांच्या एमडीने दरमहा केलं असत, हे प्रकरण घडलंच नसतं. किंवा आपल्याला मागे आपण मुंबईमध्ये पाहिलं असेल, ते सगळं विसरले आता. शक्ती मिल कंपाऊंड, की ज्याच्यामध्ये एक मिल होती आणि तिथे कॅमेरा वुमन आणि यांचं ते हे झालं, रिपोर्टच हे झालं होतं. तिथे एक कायदा काय आहे, की अशा मोकळ्या जागा असतील, तर त्या मोकळ्या जागा व्यवस्थित ठेवाव्यात, अशी प्लॉट धारकाची जबाबदारी आहे, असं बीएमसी किंवा कुठल्याही कायद्यामध्ये असतं. तसं कोणी तिथे बोललंच नाही, की त्याच्यावरती काही जबाबदारी असं काहीच नाहीये. मला वाटतं, की याच्यामध्ये लिटरसी, राजकीय लोकांना लिटरसी आली पाहिजे. त्याच्यामध्ये साक्षरता आली पाहिजे, की कुणाचं काय आहे, की कोणाची जबाबदारी काय. तिथेच सगळं खरं म्हणजे सगळं चुकतं, की आत्ताचं स्वारगेटचं जे प्रकरण बघितलंय किंवा ज्या मुलीने टॅक्सीमधून जाताना जे काही अश्लीलता झालं, ते खरं म्हणजे की हे जे परिवहन विभाग आहे, की जे त्यांना परमिट देतात त्या टॅक्सी चालकांना आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता ड्रायव्हर्स आलेले आहेत, तर तुमचे खाजगी उबर, ओला किंवा बाकीचे सगळे आलेले आहेत. त्यांना ट्रेनिंग देऊन किंवा त्यांच्यावरती कारवाई करून एकाही प्रकरणात अशी कारवाई स्वतःहून, कंप्लेंट केल्यानंतर ते करतीलच, पण स्वतःहून कोणी आरटीओच्या अधिकाऱ्याने केली आहे का? अजिबात सापडणार नाही. त्यामुळे हे प्रशासन संपलेलं आहे. त्यामुळे असं प्रोएक्टिव्हली जोपर्यंत होत नाहीत, मला वाटतं की त्यांच्यावरती कारवाई होत नाही. आणि पूर्वी एक साधं उदाहरण देतो मी, की आपण काय करतो, की मग आता त्या आरोपीवरती कारवाई करणार. पण ज्यांचे चुकले त्यांच्यावरती काय होणार आहे? एखाद्या दुकानदाराने, औषधाच्या दुकानदाराने जर
काही चुकीचा व्यवहार केला, छोटासा व्यवहार केला, मी तर त्यांच्यावरती कारवाई करायचं ते मी बघायचो नाही दुकानदारावरती. मी तिथला क्लास 1 अधिकारी सस्पेंड करत होतो. आणि अशी सुरुवात केल्यानंतर मग वातावरण एकदम बदलून जातं, की या सगळ्या गोष्टीमध्ये. मला असं वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते विरोधी पक्षनेत्यांनी, समाजाने कुठलं काम कुणाचं आहे आणि ते काम करत नसतील, तर त्या लोकांच्यावरती जोपर्यंत जबाबदारी आहे, पगारावरती खर्च होतो 40, 50, 60%. मग ते काय करतायत? त्यांचं जोपर्यंत खरं म्हणजे की अकाउंटेबिलिटी होत नाही, जबाबदारी निश्चित होत नाही. जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे आणि स्वतःहून शासनाने केली पाहिजे, की मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे, मंत्र्यांनी केली पाहिजे आणि मुख्य सचिवापासून सगळ्यांनी केली पाहिजे, की याला जबाबदार कोण आहे? हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मला वाटतं, की या घटना अशा घडतच राहणार. कारण ठीक आहे, की संबंधित आरोपीवरती शिक्षा होईल, कोर्टात जाईल, शिक्षा कधी होईल माहीत नाही, मग चांगले वकील लावायचे नाही होईल, हे तिकडे राहील. पण घटना घडणार नाही, ती यंत्रणेची जबाबदारी होती आणि ते त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम नाही आहेत. त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडले नाही. त्यांच्यावरती खरं म्हणजे की इथून पुढे जबाबदारी ठेवावी. अन्यथा हे सगळं म्हणजे की विरोधी पक्षाचं आणि राजकीय पक्षाचं एक गुऱ्हाळ हे असंच चालू राहील. मला वाटतं की याच्यामध्ये काही हे होणार नाही, की जर त्या पुण्यातल्या आर-टी-ओच्या त्यांनी किती वेळेस असं केलं याच्यामध्ये, की किती लोकांना त्यांना ट्रेनिंग दिलं का? की कसं वागायचं? महिलांशी कसं वागायचं? किंवा त्याच्यामध्ये एक बटन दिलेलं असतं रेड बटन, की ते रेड बटन अगदी दाबलं का त्या बरोबर. महिलेने? का दाबलं नाही? रेड बटन दाबलं असेल तर मग तिला माहिती नव्हतं का? मग आर-टी-ओ कधी त्यांना सांगण्यासाठी तेवढे सक्षम ठरले नाहीत का? अशा खूप गोष्टी आहेत. मला वाटतं की यामध्ये फक्त एकच अधोरेखित करायचं आहे. कायदे आहेत, नियम आहेत, व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी पैसे आहेत. ती जर राबवली तर अशा घटना घडणे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कमी होऊन जाईल आणि एक वेगळी व्यवस्था निर्माण होऊ शकेल. केवळ घटना घडली आणि आरोपीला शिक्षा हे होऊन जमणार नाही. ते तर झालंच पाहिजे. पण हे होणार नाही याच्याकडे म्हणजे की विरोधी पक्षांनी, समाजाने आता फोकस केला पाहिजे. अगदीच. खरं तर आपण झाल्यानंतरच्या घटनाक्रमावर खूप मोठ्या प्रमाणावर बोलतो. जसं सरांनी सांगितलं, की पोस्टमॉर्टम ज्याला आपण म्हणू शकू, अशा पद्धतीनं आपण खूप बोलतो. पण मुळात हे होऊच नये यासाठी आपण म्हणजे लोक म्हणून, व्ह्युअर्स म्हणून आणि या प्रशासनाला तावडीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं शासन म्हणून लोकही काय करतात? लोकही याच्यावर कशा पद्धतीनं वचक ठेवू शकतात की नाही ठेवू शकत, की केवळ राजकीय लोकांनीच प्रशासनावर देखरेख केली पाहिजे, प्रशासनाकडेच पाहिलं पाहिजे. सर. नाही का, आता कसं आहे, की लोकांचं त्यांनी खरं म्हणजे, की आता लोकांनी खरं हे हातात घेतलं पाहिजे. हे का घडतंय? त्यांनी आता पुण्यामध्ये समजा, की तुमचे ह्याच्यामध्ये स्वारगेटच्या ह्याच्यामध्ये झालं किंवा खडकीच्या तिथे झालं, तर तिथले स्थानिक आमदार काय करतायत? की स्थानिक आमदारांचं कामकाज केवळ की स्थानिक आमदार निधी हे करणं नव्हे, की ते तर आहेच त्यांचं आणि ते खरं म्हणजे घटनेमध्ये ते नाहीच आहे. ते दिलेलं आहे त्यांना त्याच्यासाठी. त्यांनी स्वतःहून मागून घेतलेलं आहे. पण विधानमंडळामध्ये कायदे बनवणं, त्यापेक्षा जे कायदे केलेले आहेत, धोरणं आहेत, नियम आहेत, त्याची अंमलबजावणी होते की नाही? मग जर तुमच्या स्वारगेटच्या एरियामध्ये असं होत असेल आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी त्या आमदाराला कोणीच काही विचारत नाहीये. त्या खासदाराला कोणी त्यांना खरं जाब विचारला पाहिजे, की तुम्ही काय केलेलं आहे? किंवा तुमचा टॅक्सीवाला जर व्यवस्थित वागत नसेल, तर आमदारकडे किती लोक जातात? त्यांनी खरं म्हणजे मंत्र्यांकडे जाऊन सांगितलं पाहिजे याच्यामध्ये. त्यामुळे आमदारांची अकाउंटेबिलिटी राज्य शासनाच्या बाबतीमध्ये इथून पुढे जनतेने सिक्युअर केली. त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही करतायत काय? तुम्ही आमच्याकडे मतं मागायला येता. मग पुढच्या त्या मताचं त्याच्यामध्ये तुम्ही जे डिलिव्हरेबल्स आहेत, हे डिलिव्हर तुम्ही काय करता? की तुमची यंत्रणा काम करत नाहीये, तुमचे पोलीस तुमच्या एरियातले काम करत नाहीयेत. मग तुम्ही कशासाठी आमदार झालेला? तुम्ही लोकप्रतिनिधी, आमचे प्रतिनिधी आहात आणि आम्हाला जर त्रास होत असेल, तर मला वाटतं की इथून सुरुवात झाली पाहिजे. त्याच्या अगोदर कोणाचं काय काम आहे, हे जनतेने समजून घेतलं पाहिजे, की कोणाचं काय काम आहे. हे आपल्याला बऱ्याच वेळेस माहितीच नसतं, की कोणाचं काम आहे. आणि खरं म्हणजे की माहिती नसलं तरी आपण आमदारांना विचारलं पाहिजे. पण हे कल्चरच नाही आपल्याकडे आमदारांना विचारायचं. आमदारांकडे आपण फक्त आपलं वैयक्तिक काही काम असेल, तर ते घेऊन जातो, की बाबा आमचं असं हे काम आहे. पण कुठे फेल्युअर झालं, तर इथून सुरुवात जर झाली, तर मला वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे एक चांगल्या बदलाला सुरुवात होईल. अगदीच. खरं तर महिलांचे प्रश्न हे मुळात महिलांचेच नसतात. ते पूर्ण समाजाचे असतात. महिला सुरक्षा हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. केवळ पुणे नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक गाव असेल, खेडी असेल, तालुका असेल, शहर असेल, हे तितकं सिक्युअर झालं पाहिजे. ही जबाबदारी ज्या पद्धतीनं राजकीय व्यवस्थेची आहे, त्याच पद्धतीनं प्रशासकीय व्यवस्थेची आहे आणि अर्थातच लोक म्हणून तुमची आमची आहे. त्यामुळे पुण्यात झालेल्या या प्रकरणानंतर सगळ्यांचा प्रक्षोभ जो आहे तो खूप जास्त आपल्याला दिसून येतो. कारण पुण्यात असं काही होऊ शकतं याची कल्पना खरं तर न केलेलीच बरी किंवा कोणीही करू शकत नाही. कारण पुणे हे विद्येचं माहेरघर
असं त्याचं ब्रँडिंग होतं आणि ते तसंच राहावं. इथनं विद्या आणि ज्ञान याचाच प्रसार व्हावा आणि सगळ्यांसाठीच तो प्रसार असणं हे आवश्यक आहे. खास करून महिलांसाठी ज्या पद्धतीनं मी म्हटलं, की पुण्यात जे आहे ते अनेक ग्रामीण भागातनं महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत त्या खास करून शिक्षणासाठी येतात आणि आई-वडीलही पुणं हे सुसंस्कृत शहर आहे, असं समजून ते इथे पाठवतात. त्यामुळे अगदी निर्भया प्रकरणानंतरही बघितलंय आपण आणि आता या पुणे प्रकरणानंतरही मुलीची शिक्षणातली गळती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शासन त्यासाठी ती गळती थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण अशा छोट्या-छोट्या घटनांनीही ह्या गळ या गळतीला जी आहे ती अधिक धार लागते. त्यामुळे आपण सगळ्यांनी अशा सगळ्या घटनांना अतिशय महत्त्वपूर्ण घटना म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. सर थँक सो मच. इथे मुळातच या तिन्ही घटना हे तिन्ही घटक जे आहेत यांनी एकत्र येऊन कशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते केलं पाहिजे आणि जर करत नसेल तर त्या व्यवस्थेला त्या पद्धतीनं कामकाज जे आहे ते करायला भाग पाडलं पाहिजे. थँक्यू सर, तुम्ही इथे आलास आणि आम्हाला त्याबद्दल जागृत केलं. थँक्यू. थँक्यू.